नमस्कार. आज आहे 29 डिसेंबर. राहिलेल्या 40% महिलांना आजच पैसे वाटप. 24,70,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार. नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या संदर्भात सर्व माहिती समोर आलेली आहे. आतापर्यंत बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 60% महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. बघा, 27 तारखेपर्यंत 60% महिलांना पैसे जमा झाले होते आणि 28 तारखेपर्यंत जवळपास बघा 60% ते 70% महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. तर बघा, आता उर्वरित 30 ते 40% महिला राहिलेल्या आहेत. तर त्या महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत. युट्यूबवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. बघा, राहिलेले 40% महिला कोणत्या जिल्ह्यांमधून आहेत, संपूर्ण माहिती सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी बघा, जवळपास लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो या ठिकाणी बघा जवळपास 2,47,00,000 महिलांना मिळणार आहे. त्यामध्ये बघा, त्यातील 10% महिलांना जवळपास बघा 10% महिला म्हणजे 24,70,000 जवळपास महिला, एवढ्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट, आज तारीख आहे 29 डिसेंबर. आज पैसे वाटप होणार आहेत एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये. बघा, 24,70,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पडलेले आहेत. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, डिसेंबरचा हप्ता अजूनही काही महिलांना मिळाला नाही. तर याचं काय कारण आहे की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत? तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 100%, या ठिकाणी बघा 100% सर्व महिलांना मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे, ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, सर्व गोष्टी ओके आहेत, सर्व गोष्टी क्लिअर आहेत, अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये 100% पैसे त्यांना मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी तुम्ही महत्वाची गोष्ट एक लक्षामध्ये घ्या, पैसे तुमच्या खात्यामध्ये 24 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 31 तारखेपर्यंत बघा, 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, पैसे तुमच्या खात्यामध्ये एका दिवशी जमा होणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे बघा, हळूहळू सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अनेक महिलांच्या मेसेज कमेंट्स आलेले आहेत की त्यांनी सांगितलं की दादा, आम्हाला पैसे मिळालेले आहेत. भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत किती महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, असा प्रश्न भरपूर जणांकडून विचारला जात आहे. तर या ठिकाणी बघा, 24 तारखेपर्यंत पासून बघा, 24 तारखेला पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. 24 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत बघा, म्हणजे जवळपास 5 दिवसाच्या या कालावधीमध्ये बघा, या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास 60% ते 70% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता उर्वरित 30 ते 40% महिला राहिलेल्या आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया चालू आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, 40% महिलांना आता हा डिसेंबरचा जो हप्ता आहे, म्हणजे ज्या महिलांना या पाठीमागच्या 4 ते 5 दिवसामध्ये पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना म्हणजे 40% महिलांना आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये कधी पैसे पडल्याचा मेसेज येणार, संपूर्ण अपडेट आता या ठिकाणी सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा, 24 तारखेला सुद्धा लाखो महिलांना पैसे मिळाले. त्यानंतर 25 डिसेंबरला सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्याचा त्यांना SMS आला. भरपूर महिलांना पैसे मिळाले. अनेक जिल्ह्यांमधील विविध ठिकाणाहून अर्ज करणाऱ्या महिलांना हे पैसे मिळालेले होते. त्यानंतर बघा, 26 तारखेला सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. 27 तारखेला सुद्धा, परवा दिवशी सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले. काल तारीख होती 28 डिसेंबरला सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या खात्यात पैसे पडले. तर या ठिकाणी बघा, आता या दिवशी 60 ते 70% महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तसेच ज्या महिलांचे थकीत हप्ते होते, म्हणजे अगोदरचे पैसे पेंडिंगला होते, बघा पेंडिंगला असणारे पैसे सुद्धा या महिलांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तर बघा, या 5 दिवशी जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. सर्वांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्वच्या सर्व लाभार्थी महिलांना हप्ता मिळणार आहे. म्हणजेच हे पैसे मिळणार आहेत. जवळपास बघा 2,47,00,000, बघा 2,47,00,000 महिलांना हा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये जर कोणाला पैसे अजूनपर्यंत आले नसतील. या ठिकाणी बघा, तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होतील. तर बघा, उर्वरित ज्या महिला आहेत, म्हणजे 30 ते 40% महिला राहिलेल्या आहेत, तर त्या महिलांना
31 तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 31 डिसेंबर पर्यंत पैसे जमा होणार आहेत. आज सुद्धा अनेक महिलांच्या जवळपास 24 लाख महिलांच्या खात्यात आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर ती बातमी अशी आहे की जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला आता लगेच मिळणार आहे. बघा आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लगेच वाटप केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की बघा आता मकर संक्रांत या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठीचा आनंदाचा सण म्हणजे संक्रांतीचा सण आता जवळ आलेला आहे. त्या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता सुद्धा लगेच पाठवणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तो हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा व्हायरल न्यूज होत होत्या. त्यामध्ये पहिली व्हायरल न्यूज होती की योजनेची फेर तपासणी होणार. म्हणजे ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांची तपासणी होणार. त्यांनी अर्ज बरोबर भरलाय का, कागदपत्रांची वगैरे तपासणी होणार. अशा प्रकारच्या बातम्या पाठीमागे भरपूर व्हायरल होत होत्या. आता त्या संदर्भात काय अपडेट आहे, आता ती अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर सांगितलं जात होतं की कागदपत्रांची तपासणी केली जाणार, परत अपलोड करावी लागणार कागदपत्रे वगैरे अशा प्रकारच्या अनेक न्यूज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होत्या. ठीक आहे. त्यानंतर बघा त्या संदर्भात सुद्धा आता अपडेट आलेली आहे. त्यानंतर पाठीमागे सांगितलं जात होतं की अर्जांची छाननी वगैरे होणार. त्यामुळे महिला खूप टेन्शनमध्ये वगैरे आलेल्या होत्या. भरपूर प्रश्न विचारत होत्या की खरंच अर्जांची छाननी होणार आहे का, किंवा लाडकी बहीण योजनेमधून आमचा फॉर्म बाद होणार का, अर्ज बाद केले जाणार का, अशा प्रकारच्या भरपूर न्यूज व्हायरल होत होत्या. तर आता बघा त्या संदर्भात सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी बघा महायुती सरकारने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी बघा ती आनंदाची बातमी काय आहे, तर बघा असं काहीच नाही होणार. सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. बघा जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये पात्र आहेत, म्हणजे जेवढ्या पण महिलांचा अर्ज मंजूर आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता तसेच इथून पुढचे पैसे सुद्धा त्यांना 100% मिळणार आहेत. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही प्रकारची छाननीबाबत निर्णय झालेला नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. किंवा कोणत्याही महिलांचे अर्ज बाद करण्याबाबत सुद्धा कोणताही निर्णय करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे बघा ह्या सर्व गोष्टी किंवा ज्या पाठीमागे न्यूज व्हायरल झालेल्या होत्या त्या पूर्णपणे खोट्या होत्या असं तुम्ही समजू शकता. कारण की बघा अशा प्रकारचं कोणताही महायुती सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बघा जेवढ्या पण महिलांचे अर्ज मंजूर असतील अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्यांना डिसेंबरचा हप्ता असेल, इथून पुढचे हप्ते असतील, सर्व पैसे त्या महिलांना मिळणारच आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पैसे पडत आहेत. तर बघा तुम्हाला SMS कशा प्रकारे येत आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. या ठिकाणी हा तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुमचा जो काही असेल तो दाखवला जाईल. फ्रॉम APBCR मुख्यमंत्री टोटल बॅलन्स तुमचा या ठिकाणी दाखवला जातो. तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं. या ठिकाणी बघा अशा प्रकारचा तुम्हाला SMS येत आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे पडल्याच्या नंतर म्हणजे जमा झाल्याच्या नंतर. जर काही जणांना SMS आलेले नसेल तर तुम्ही तुमच्या अकाउंटचा बॅलन्स चेक करून सुद्धा पाहू शकता की तुमच्या खात्यात पैसे पडलेत की नाही. या ठिकाणी बघा हा 24 तारखेचा मेसेज आहे. अनेक महिलांना 25 तारखेला सुद्धा असा मेसेज आलेला आहे. 26 तारखेला पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. 27 तारखेला आलेला आहे. काल तारीख होती 28 तारखेला सुद्धा अनेक महिलांना मेसेज आलेला आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत. आणि बघा पैसे आले की तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती SMS येतो. त्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या खात्यामध्ये ₹1500 लाडकी बहीण योजनेचे जमा करण्यात आलेले आहेत. काही महिलांना जास्त पैसे पण मिळाले असतील ज्यांचे हप्ते पेंडिंगला वगैरे असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट मोबाईलच्या SMS कडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवा. आज तारीख आहे 29 तारीख आहे. बघा आज तारीख आहे 29 डिसेंबर. आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. तर बघा मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता काही जण विचारतील टायमिंग फिक्स आहे का? या टायमिंगला पैसे पडतील का? तर अजिबात नाही. टायमिंग फिक्स नाहीये. कोणत्याही वेळी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात कोणत्याही क्षणी. बघा 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हे पैसे वाटप चालणार आहे डिसेंबरचं. 7 दिवसाचा टोटल कालावधी असणार आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट टायमिंग वगैरे फिक्स नाही. काही महिलांच्या खात्यात 8 वाजता होतील, काही महिलांच्या खात्यामध्ये 8 वाजून 15 मिनिटांनी होतील, 12 मिनिटांनी पैसे जमा होतील. कधीही 8 वाजता, 9 वाजता या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये कधी सुद्धा पैसे पडू शकतात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता
4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11, 12 वाजेपर्यंत कधी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. याच्यामध्ये फिक्स कोणताही टायमिंग नाहीये. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं सुद्धा यापैकी बघा कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं सुद्धा सर्व बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. आता बघा जवळपास 60 ते 70% महिलांना पैसे मिळालेले आहेत. राहिलेल्या महिलांना आजपासून बघा आज तारीख आहे 29 डिसेंबर आजपासून ते 31 डिसेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व महिलांना लाभ मिळणार आहे.